विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद वर्धा अंतर्गत BPHU तसेच पॉलिक्लिनिककरिता खालील रिक्त संवर्गातील जी 66 पदे आहेत, तर त्यासाठी ही भरतीची जाहिरात निघाली आहे आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर एक नंबरचे जे पद आहे तर ते आहे नेफ्रोलॉजिस्ट. तर यासाठी ते एक जागा आहे आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला DNB तसेच नेफ्रोलॉजी इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे कार्डिओलॉजिस्ट. तर यासाठी पण इथे एक जागा आहे. यासाठी तुम्हाला DM कार्डिओलॉजी लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 1,25,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे ENT सर्जन. तर यासाठी ते एक जागा आहे. यासाठी तुम्हाला MSc NT किंवा DORL किंवा DNB इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे रेडिओलॉजिस्ट. तर यासाठी पण इथे एक जागा आहे. यासाठी तुम्हाला MD रेडिओलॉजी किंवा DMRD इथे लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे फिजिशियन कन्सल्ट मेडिसिन. तर यासाठी पण इथे एक जागा आहे. यासाठी तुम्हाला MD मेडिसिन किंवा DNB इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 75,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे मेडिकल ऑफिसर. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MBBS किंवा BAMS इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते MBBS उमेदवारांसाठी 60,000 तसेच BAMS उमेदवारांसाठी 40,000 तुम्हाला इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे मेडिकल ऑफिसर पार्ट टाईम. तर यासाठी इथं 4 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MBBSची पदवी इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 30,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे सायकॅट्रिस्ट. तर यासाठी इथं एक जागा आहे. यासाठी तुम्हाला सायकॅट्रिक मेंटल हेल्थ इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे सर्जन. तर यासाठी पण इथे एक जागा आहे. यासाठी तुम्हाला MS जनरल सर्जरी किंवा DNB इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 75,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे MBBS मेडिकल ऑफिसर. तर यासाठी तर 16 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MBBSची पदवी इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 60,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे एंटोमॉलॉजिस्ट. तर यासाठी इथं 8 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MSc झुलॉजी तसेच 5 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 40,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ. तर यासाठी ते एक जागा आहे. यासाठी तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट. तर यामध्ये MBBS किंवा BDS किंवा BMS किंवा BHMS विथ MPH किंवा MHA किंवा MBA इन हेल्थ केअर तुम्हाला इथे लागणार आहे. तसेच 1 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे लागेल. त्यानंतरचे पद आहे पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. यासाठी पण तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट इथं लागणार आहे. तसेच 1 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथं लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 35,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे पब्लिक हेल्थ मॅनेजर. तर यासाठी इथं एक जागा आहे. यासाठी पण तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट तसेच 1 वर्षाचा अनुभव इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 32,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे हॉस्पिटल मॅनेजर. तर यासाठी पण इथे एक जागा आहे. यासाठी पण तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट तसेच 1 वर्षाचा अनुभव इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 35,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे RBSK मेडिकल ऑफिसर. तर यासाठी तर 3 जागा आहेत. यासाठी तुम्हाला BMSची पदवी इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 28,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे आयुष UG. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला BHMSची पदवी इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 28,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे ऑडिओलॉजिस्ट. तर यासाठी तर एक जागा आहे. यासाठी तुम्हाला ऑडिओलॉजीची डिग्री तसेच 2 वर्षाचा अनुभव इथे लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे ऑडिओलॉजिस्ट कम स्पीच थेरपिस्ट. तर यासाठी पण इथे एक जागा आहे. यासाठी पण तुम्हाला ऑडिओलॉजीची डिग्री तसेच 2 वर्षाचा अनुभव इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 25,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे रिहॅबिलिटेशन वर्कर. तर यासाठी ते एक जागा आहे. यासाठी तुम्हाला सर्टिफिकेट कोर्स इथे लागणार आहे 1 वर्षाचा किंवा डिप्लोमा तुम्हाला इथं लागेल. तसेच संबंधित रजिस्ट्रेशन तुम्हाला इथं लागणार आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 20,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे ब्लॉक M&E. तर यासाठी ते एक जागा आहे. यासाठी तुम्हाला BSc इन स्टॅटिस्टिक किंवा मॅथेमॅटिक्स इथं लागणार आहे. तसेच MSc तुम्हाला इथं लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 18,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे लॅब टेक्निशियन. तर यासाठी तर 3 जागा आहेत. यासाठी तुम्हाला 12वी सायन्स तसेच लॅब टेक्निशियनचा कोर्स किंवा डिप्लोमा तुम्हाला इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 17,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे STS. तर यासाठी ते एक जागा आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी तसेच 2 वर्षाचा अनुभव इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 20,000 रुपये इथे मिळणार आहे.
त्यानंतरचे पद आहे PMW. तर यासाठी ते एक जागा आहे. यासाठी तुम्हाला 12वी प्लस 4 महिन्याचा PMW सर्टिफिकेट कोर्स तुम्हाला इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 17,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे MPW मेल. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला 12वी सायन्स प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुम्हाला इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे ANM. तर यासाठी ते एक जागा आहे. यासाठी तुम्हाला ANM तुम्हाला इथं लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 18,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे स्टाफ नर्स. तर यासाठी इथं 7 जागा आहेत. यासाठी तुम्हाला GNM किंवा BSc नर्सिंग इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 20,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे फिजिशियन मेडिसिन. तर यासाठी तुम्हाला MD मेडिसिन किंवा DNB इथे लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे ओबिस्ट्री अँड गायनेकोलॉजिस्ट. तर यासाठी तुम्हाला MD किंवा MS गायनेकोलॉजी किंवा DGO किंवा DNB तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे पेडिट्रिशियन. तर यासाठी तुम्हाला MD पेडिट्री किंवा DCH किंवा DNB इथे लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट. तर तुम्हाला MS इन ऑप्थॉमॉलॉजी किंवा DOMS इथे लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे डर्मॅटॉलॉजिस्ट. तर यासाठी तुम्हाला MD स्किन, VD किंवा DVD किंवा DNB इथे लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे सायकॅट्रिस्ट. यासाठी तुम्हाला MD इन सायकॅट्री किंवा DPM किंवा DNB इथे लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे ENT स्पेशलिस्ट. तर यासाठी तुम्हाला MSc ENT किंवा DORL किंवा DNB तुम्हाला इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला पर व्हिजिटनुसार इथे मिळणार आहे. तसेच या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत आहे आणि जे परीक्षा शुल्क आहे तर ते 150 रुपये आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी ते 100 रुपये आहे. तर तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी वर्धा या नावाने इथं बँकेचा DD काढावा लागेल. तसेच या पदांसाठी जी निवड आहे तर ती इथं गुणांकन पद्धतीद्वारे केली जाणार आहे. तर यामध्ये पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील गुण अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे यासाठी इथं 50 गुण. पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास इथे 20 गुण आणि संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास तुम्हाला इथे 30 गुण असणार आहे. तर अशी तुमची इथं 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. यामध्ये तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांचे साक्षांकित प्रती इथं जोडून घ्यायचे आहेत. तर यामध्ये पदवी, पदविका प्रमाणपत्र, गुणपत्रिका, तसेच शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, जातीचे प्रमाणपत्र, तसेच शाळा सोडल्याचा दाखला, अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, तसेच कौन्सिल रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र. तर या सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती तुम्हाला अर्जासोबत जोडायचे आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं 27/3/2026 पर्यंत सादर करायचे आहेत आणि अर्ज सादर करण्याचे ठिकाण आहे तर तिथं दिलेली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद वर्धा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, सिव्हिल लाईन वर्धा. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर तिथं सादर करायचे आहेत. तसेच सुपर स्पेशालिस्ट, तसेच स्पेशालिस्ट, MBBS या पदांसाठी तुम्हाला इथं मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं आहे 24/3/2026 रोजी. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो इथं 11 महिने 29 दिवसांसाठी इथं असणार आहे. तसेच या भरतीची संपूर्ण माहिती तसेच पात्र उमेदवारांची यादी तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर इथं मिळून जाईल. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.